Rhizobium symbiotic bacteria. Take a plantlet of fenugreek, groundnut or any other bean and sterilize it with a 3 to 5% solution of hydrogen peroxide. तर पहा प्लांटलेट आहे फेनोग्रीक अर्थातच मेथीचं असेल किंवा ग्राउंडनट अर्थातच शेंगदाणा असेल किंवा कोणतंही बीन प्लांट असू द्या, ओके, बी असणारं. तर त्या प्लांटलेटला आपल्याला काय करायचं आहे, स्टरलाइज करायचं आहे. आणि हे स्टरलायझिंग करत असताना जे सोल्युशन आपण वापरणार ते असेल 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, ज्याचा फॉर्म्युला असतो H2O2. ओके. Afterwards, keep it in a 70% solution of ethyl alcohol for 4 to 5 minutes. आता एकदा का आपण काय करू, रेफरन्ससाठी ग्राउंडनट घेऊ. आता ग्राउंडनटचं प्लांटलेट समजा आपण स्टरलाइज केलं सर्वात अगोदर सोडियम पेरॉक्साईड वापरून 3 to 5%. त्यानंतर काय करायचं की हे जे स्टरलाइज केलेलं म्हणून आपण आता, एक नाही, कारण आपण स्टरलाइज केलं ना त्याला, तर स्टरलाइज केलेलं जे प्लांटलेट आहे ते आपण अशा सोल्युशनमध्ये ठेवलं की ते सोल्युशन आहे 70% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल. आता या इथिल अल्कोहोलमध्ये 4 ते 5 मिनटापर्यंत आपल्याला त्याला काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. क्लीन द रूट्स विथ स्टराइल वॉटर अँड टेक थिन सेक्शन ऑफ द रूट नूडल्स. त्यानंतर जे रूट्स आहे ते स्टेराईल वॉटरनं काय करायचं, त्याला आपल्याला क्लीन स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याचा जो पातळ एक भाग असेल अर्थात त्याला आपण थिन सेक्शन म्हणू, कशाचा, रूट नूडल्सचा, तो आपल्याला काय करायचा आहे, ऑब्झर्वेशनसाठी कट करायचा आहे. ओके. सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस इट इन अ सोल्युशन ऑफ सॅफ्रिनिन फॉर 2 to 3 मिनिट्स. त्यानंतर एक क्लिअर असा गुड सेक्शन घेतला आपण, एक छोटासा काप म्हणू आपण त्याला, ओके, एक छोटासा पार्ट जसं डिस्कस केल्याप्रमाणे रूट नूडल्सचा, आणि त्याला आपल्याला एक सोल्युशनमध्ये प्लेस करायचं आहे. त्या सोल्युशनचं नाव आहे सॅफ्रेनिन. आता या सॅफ्रेनिनमध्ये त्याला अप्रॉक्सिमेटली किती ठेवायचं, 2 to 3 मिनिट्स प्लेस करायचं आहे. प्लेस द स्टेन्ड सेक्शन ऑन अ ग्लास स्लाइड, कव्हर इट विथ अ कव्हर स्लिप अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप च्या साईन ऑब्झर्वेशन करताना माहिती आहे आपल्याला मेन ग्लाइड स्लाइडवर आपण त्याचं स्टेन घेतो आणि वरून कव्हर स्लिप लावून त्याचं ऑब्झर्वेशन करतो. ओके. द पिंकिश रॉड शेप ऑर्गॅनिझम्स आर द रायझोबियम बॅक्टेरिया. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक बॅक्टेरिया दिसतील. त्या बॅक्टेरियाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते पिंक रंगाचे आहेत, गुलाबी रंगाचे असतात. त्यानंतर त्यांचा शेप जर पाहिला तर रॉड शेपचे असतात ते. ओके. आणि डेफिनेटली ते बॅक्टेरिया आहेत रायझोबियम बॅक्टेरिया. आता रायझोबियम बॅक्टेरिया संदर्भात आपण या अगोदर इन्फॉर्मेशन काय पाहिली होती की रूट नूडल्समध्ये तुम्हाला माहिती आहे की हवेतला नायट्रोजन डायरेक्ट, याचा अर्थ असा झाला की हवेमध्ये जरी 78% नायट्रोजन असेल परंतु तो वनस्पतीच्या काही कामाचा आहे का, नाही. तर या नायट्रोजनचं फिक्सेशन होणं महत्त्वाचं आहे. नायट्रोजनचं फिक्सेशन करणाऱ्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. आणि त्यामध्ये ॲझेटोबॅक्टर सारखेच आणखीन एक महत्त्वपूर्ण बॅक्टेरिया आहेत आणि त्यांचं नाव आहे रायझोबियम. ओके. Note that we had to search for the root nodules of leguminous plants to obtain this bacteria. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बॅक्टेरियाला ऑब्टेन करायचं असेल तर आपण जो प्लांट निवडायलो तो लेग्युमिनस प्लांट पाहिजे आणि त्याचा एक कोणता पार्ट घ्यायचा, आपल्याला रूट नूडल्स घ्यायचा आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला हे बॅक्टेरिया फाउंड होतील. आता लेग्युमिनस प्लांट म्हणजे की ज्या प्लांट्सला बीन, पीस किंवा लेंटाइल्स म्हणजे बी, लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे बिया असणाऱ्या ज्या वनस्पती, जसं की आपण पी प्लांट पाहिला होता, बरोबर आहे का. तर त्या पद्धतीनं जे बीन आहेत, पीज आहेत, हे सर्व प्रकारचे जे प्लांट्स आहेत हे कोणत्या फॅमिलीमध्ये येतात, लेग्युम फॅमिली. वनस्पतीचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. आपल्याला माहिती आहे ना, किंगडम, त्याच्यानंतर डिव्हिजन, असं आपण पाहिले होते, स्पेसीज, ऑर्डर, है ना, जीनस, असं एक क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया असतो. त्याला आपण हायरर्ची म्हणलो होतो, हायरर्ची ऑफ क्लासिफिकेशन. तर त्यामध्ये फॅमिली एक होता, तर फॅमिलीमध्ये एक लेग्युम फॅमिली असते आणि त्याला बिलॉंग असणाऱ्या प्लांटला काय म्हणायचं, लेग्युमिनस प्लांट्स. ओके. आर द रायझोबियम बॅसिलाई युजफुल टू दिस प्लांट्स ऑर हार्मफुल.
आता प्रश्न विचारलेला आहे की बॅक्टेरिया आहेत रायझोबियम, मग हे हार्मफुल आहे का युजफुल आहे प्लांटसाठी? तर डेफिनेटली अगोदरच सांगितलं की नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. नायट्रोजनचं तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळं वनस्पतीच्या ग्रोथवर परिणाम होऊ शकतो. सो डेफिनेटली हे काय आहेत, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असल्यामुळे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतील? युजफुल बॅक्टेरियाच्या कॅटेगरीमध्ये येतील. आता इथं एक सोयाबीन प्लांटचं रूट नूडल्स दाखवलेलं आहे पहा. सर्वात टॉपला जर पाहिलं आपण तर फिगरमध्ये आपल्याला रायझोबियमची फिगर दाखवलेली आहे, जो की रॉड शेप दिसेल तुम्हाला. ओके, त्यानंतर फिगर जी आहे तर त्या फिगरमध्ये सर्वात टॉपला जर गेलो आपण तर त्याच्या आतमध्ये सेल डिव्हिजन कोणत्या पद्धतीने चालतं आहे ते शो केलं आहे, बरोबर. त्यानंतर ग्रोथ ऑफ रूट नूडल्स, रूट नूडल जो पार्ट आहे त्या ठिकाणी ग्रोथ कशी होते. त्यानंतर इन्फेक्टेड रूट हेअर पण दाखवलेले आहेत, जे की आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्या ठिकाणी इन्फेक्ट करणारे काही बॅक्टेरिया असतात. त्यानंतर बॅक्टेरॉइड, त्यानंतर कंडक्टिंग टिश्यू ऑफ नूडल्स आणि पुन्हा एकदा बॅक्टेरॉइड्स, असे काही पार्ट्स दाखवले आहेत. तर ठीक आहे, आपण रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम समजून घेऊ. Rhizobia living in root nodules supply nitrites and amino acids to that plants and in exchange get energy in the form of carbohydrates from it. Such a mutually beneficial relationship is called symbiosis. आता सिम्बायोसिस किंवा सिम्बायोटिक रिलेशनशिप काय असते? तर काय होतं की समजा जनरली आपण फ्रेंडशिप म्हणतो. फ्रेंडशिपमध्ये कसं असतं की एक जण दुसऱ्याला एक वेगळ्या पद्धतीची मदत करतो आणि दुसरा त्या बदल्यात दुसरी मदत करतो. तर त्या पद्धतीनं हे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहेत ना, हे प्लांटला नायट्रोजनचं फिक्सेशन करून देतात आणि बदल्यात हा जो प्लांट आहे त्याला काय प्रोव्हाइड करायला? कार्बोहायड्रेट म्हणजे फूड प्रोव्हाइड करायला. सो या रिलेशनशिपला काय म्हणजे दोन्हींचं जीवन कशावर आहे? एकमेकावर डिपेंड आहे. सो या रिलेशनशिपला म्हणायचं सिम्बायोसिस. सो रायझोबिया जे आहेत ना, हे कशामध्ये रायझोबिया लिव्हिंग इन रूट नूडल्स हे काय सप्लाय करायला प्लांटला? नायट्रेट्स आणि अमायनो ॲसिड. आणि त्याच्या एक्सचेंजमध्ये त्यांना मिळते एनर्जी. आणि ही एनर्जी कशा स्वरूपात मिळते? कार्बोहायड्रेट्स. कारण कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन जर झालं तर डेफिनेटली ATP, जे की एनर्जी करन्सी ऑफ द सेल, ज्याला एनर्जी म्हणतो आपण, ती ऑप्टेन होते. आणि अशा पद्धतीच्या बेनिफिशियल रिलेशनशिपला काय म्हणायचं? सिम्बायोसिस. नेक्स्ट, Rhizobia produce nitrogenous compounds from atmospheric nitrogen. आता सांगितल्याप्रमाणे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जे आहे तो वनस्पतीच्या डायरेक्ट उपयोगाचा आहे का? नाही. तर त्याचं नायट्रोजिनियस कंपाऊंडमध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करायला? रायझोबिया. However, for this process of nitrogen fixation they need leguminous plants like beans, sweet pea, soybean etc. as host. आता बरोबर. आता लक्षात घ्या, होस्ट कायसाठी? कारण ते प्लांट त्यांच्यासाठी काय आहेत? पाहुणे आहेत. लक्षात आलं का? त्यांना नायट्रोजन फिक्सेशन करून द्यायला. लक्षात आलं का? आणि या रिझनमुळं जे प्लांटचं आपण वरती पण डिस्कस केलं की बेटर रायझोबियमला बेटर जर ऑब्झर्वेशन करायचं असेल तर प्लांट कोणत्या फॅमिलीची पाहिजे? लेग्युम फॅमिली, अर्थातच लेग्युमिनस प्लांट. सो त्यामध्ये बीन, स्वीट पी आणि सोयाबीन हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. Beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compounds made available by rhizobia. पण बीन आणि जे पल्सेस आहेत, ओके, सो जेवढे काही कडधान्य वगैरे असतील आणि बीन्स, डाळी, तर या सर्वांमध्ये जर पाहिलं आपण तर प्रोटीन्स हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं. आणि डेफिनेटली यांना नायट्रोजन कंपाऊंडचं फॉर्मेशन करून देण्यामध्ये कोणी मदत केली? रायझोबिया बॅक्टेरियानी. After harvesting the leguminous crop, the leftover roots and other plant parts are deliberately dumped in farm soil to maintain its bacterial population.
आता एकदा का लेग्युमिनस क्रॉप जे आहे तर त्याला प्रॉपरली हार्वेस्ट केला तर कापणी केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, हे जे लेग्युमिनस क्रॉप्स आहेत ना तर त्यांचा लेफ्ट ओव्हर पार्ट कोणता असतो, मेजरली रूट्स आणि त्याच्या वरचा पार्ट, बरोबर आहे, म्हणजे रूट्स आणि काही अदर असतात. तर याला डेलिबरेटली डम्प केलं जातं सॉईलमध्ये, ओके, फार्ममध्ये, आणि त्या ठिकाणी काय मेंटेन केलं जातं, बॅक्टेरियल पॉप्युलेशन. This use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers and thereby their adverse effects. आणि ॲज वी नो की आपल्याला माहिती आहे की कापणीनंतर जो काही पार्ट शिल्लक राहिलेला आहे तर तो काय करणार, या ठिकाणी सॉईलची फर्टिलिटी अर्थातच जमिनीची जी सुपीकता आहे तो सुपीकता या ठिकाणी काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. आता याचा फायदा काय होतो की आपल्याला माहीत आहे की केमिकल फर्टिलायझर्स खूप घातक असतात, बरोबर. तर हे जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत तर त्यांचा आपण या ठिकाणी यूज पण कमी करू शकतो आणि त्यांचा जो ॲडवर्स इफेक्ट आहे, दुष्परिणाम, त्यापासून सुद्धा आपण स्वतःचं काय करू शकतो, प्रोटेक्शन. सो बरेच शेतकरी जे आहेत ना तर हे अशा पद्धतीनं बॅक्टेरियल पॉप्युलेशन जे आहे त्या टेक्निकचं काय करतात या ठिकाणी यूज करतात. ओके. It has also helped to reduce expenses on fertilizers and thus works to the benefit of farmers. आणि डेफिनेटली आपल्याला माहीत आहे की आजकाल जे फर्टिलायझर्स आहेत तर त्यांच्या किमती खूप वाढल्या आहेत, एक्सपेन्सेस म्हणजे खूप महाग येते, आणि डेफिनेटली फार्मर्सला म्हणजे पैसे पण, एक्सपेन्स पण वाचायला, केमिकल फर्टिलायझेशनपासून प्रोटेक्शन पण व्हायला, आणि सो डेफिनेटली ऑर्गॅनिक फार्मिंगला एक चांगला सपोर्टिव्ह असा हा फॉर्म्युला आहे. प्लस पॉईंट पाहू आपण काही. Nowadays seeds are coated with rhizobial solution or powder before sowing. आता आजकाल जर पाहिलं ना आपण तर मार्केटमध्ये काही बिया अशा आहेत की पेरणीच्या वेळेसच त्यांच्यामध्ये एक रायझोबियल सोल्युशन किंवा पावडर असतं, तर त्याला कोटिंग केलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये काय होईल की सोविंग केल्यानंतर डेफिनेटली त्या ठिकाणी काय होईल, रायझोबियम बॅक्टेरियाचं प्रोपोर्शन या ठिकाणी इन्क्रीज होईल, बरोबर. After sowing, rhizobia enter the plantlets. This is called rhizobial इनोक्युलेशन. हां, तर एकदा का त्याला सोविंग केलं की रायझोबिया त्या प्लांटलेट्समध्ये काय करतो, एंटर करतो, आणि सो अशा पद्धतीनं आपण काय केलं की त्या प्लांटला ऑलरेडी जे नायट्रेट्स, अमोनिया, ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे त्याला, तर त्याचं फिक्सिंग करणारे जे रायझोबियम्स आहेत त्याच्याशी आपण लवकर त्याला काय केलं, कनेक्ट केलं, बरोबर. सो या प्रोसेसला म्हणायचं रायझोबियल इनोक्युलेशन. This experiment has helped in the supply of nitrogen to cereal and other crops beside leguminous crops. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे तर यामध्ये नायट्रोजनचं सप्लाय आपण जास्तीत जास्त जे कडधान्य असतात, सिरियल्स असतात, आणि काही अदर क्रॉप्स आहेत जे कशाला बिलॉंग करतील, लेग्युमिनस क्रॉप्सला, तर त्या सर्वांसाठी हा एक्सपेरिमेंट किंवा ही जी टेक्निक आहे रायझोबियल इनोक्युलेशन ही त्यासाठी फायद्याची असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ईस्ट संदर्भात डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊ.